इतिहासात काही नावे फक्त उच्चारली जात नाहीत, ती अनुभवली जातात. असं एक नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रणांगणातील सिंह, स्वराज्याचे शिल्पकार, पराक्रमाचे प्रतीक. पराक्रम, स्वराज्य, रणनीती हे त्यांच्या जीवनाचे परिचित अध्याय आहेत. पण आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी तलवारीची नाही तर श्रद्धेची आहे. पण आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनातील एक अशी घटना जिथे तलवार नव्हती, होती फक्त श्रद्धा. इसवी सन 1677 दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू होती. महाराज दक्षिणेकडे विजय मिळवत पुढे जात होते. रणनीती, शौर्य आणि अचूक नियोजन यांच्या जोरावर स्वराज्य विस्तारत होतं. पण या मोहिमेदरम्यान महाराजांच्या मनात एक वेगळीच इच्छा निर्माण झाली. ते पोहोचले होते पवित्र श्रीशैलम मंदिर येथे. येथे विराजमान आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील नल्लामला टेकड्यांवर कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर हे भगवान शिवच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे आणि 18 महाशक्तिपीठांपैकी एक आहे. याला दक्षिण कैलास असेही म्हटले जाते. येथे मल्लिकार्जुन म्हणजेच शंकरजी आणि भ्रमरांबा म्हणजे पार्वती माता एकत्र पूजले जातात. हे मंदिर प्राचीन स्थापत्यकला, धार्मिक महत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहाशी निगडीत आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय गणेशाने आधी लग्न केल्यामुळे नाराज होऊन श्रीशैलम पर्वतावर आला. त्याला मनवण्यासाठी शिव-पार्वती येथे आले. त्यामुळे हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. मल्लिका म्हणजे चमेली आणि अर्जुन म्हणजे शिव अशा स्वरूपात तेथे